ज्योतिषी आणि भोंदू बाबा असलेल्या अशोक खरातनं कशा प्रकारे महिलांवर लैंगिक अत्याचार केले याचं प्रकरण बाहेर आलं आणि या प्रकरणामुळं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आणि महाराष्ट्रातून एक संतापाची लाट उसळली। म्हणजे ज्या प्रकारे त्याच्याकडे 58 व्हिडिओ सापडले किंवा महिलांचं चित्रीकरण करून तो ज्या प्रकारे त्यांना ब्लॅकमेल करत होता, त्यांना मूत्र पाजत होता, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली आणि या संतापामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। पण हे लैंगिक अत्याचार असतील किंवा रुपाली चाकणकर आणि इतर नेते या बाबाकडे भविष्य बघायला जात होते, ज्योतिष बघायला जात होते, हे हिमनगाचं फक्त टोक आहे असं मला वाटतं। अख्खा हिमनग अजून खाली आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। आता हिमनगाचं टोक तर बाहेर आलं, पण अख्खा हिमनग म्हणजे काय? तर अख्खा हिमनग म्हणजे अशोक खरातकडे अनेक नेत्यांचे आणि अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पैसे पार्क होत होते, म्हणजे त्यांचा ब्लॅक मनी या अशोक खरातकडे होता असं मला वाटतं। आता कोणकोणत्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हे पैसे होते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर रुपाली चाकणकर असतील किंवा ज्योतिष भविष्य बघायला या बाबाकडे जाणारे इतर नेते असतील, यांची आर्थिक चौकशी झाली पाहिजे। म्हणजे त्यांचे आर्थिक व्यवहार, आर्थिक ट्रान्झॅक्शन, या बाबांशी असलेले संबंध, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे असं तुम्हालाही वाटतं का? हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर अशोक खरातचं प्रकरण बाहेर आलं, म्हणजे त्याने ज्या प्रकारे महिलांवर लैंगिक अत्याचार केले, त्याचे व्हिडिओ काढले, त्यावरून महिलांना ब्लॅकमेल केलं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडाला आणि रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला। पण रुपाली चाकणकरांचा राजीनामा असेल किंवा मोठमोठे नेते ज्या प्रकारे या अशोक खरातकडे भविष्य बघायला जात होते, या सगळ्या गोष्टी हिमनगाचं टोक आहे आणि अख्खा हिमनग अजून खाली आहे असं मला का वाटतं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। आता ज्यावेळी अशोक खराची चौकशी सुरू झाली त्यावेळी त्याच्याकडचे डॉक्युमेंट्स असतील किंवा त्याच्याकडचे व्हिडिओ, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या। म्हणजे आधी 58 व्हिडिओ बाहेर आले, त्यानंतर आता त्या व्हिडिओची संख्या ही 100 पर्यंत गेलेली आपल्याला दिसते आणि दुसरीकडे महिलांची संख्या, म्हणजे अशोक खराच्या विरोधात तक्रार देणाऱ्या महिलांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते। पण हे नेते आणि अधिकारी या अशोक खरातकडे फक्त ज्योतिष किंवा भविष्य बघायला जात होते किंवा ते त्याचे शिष्य होते एवढाच हा प्रकार नाहीये। कारण की ज्यावेळी आयकर विभागानं या अशोक खरातच्या घरांची किंवा त्याच्या फार्म हाऊसची झाडाझडती घेतली त्यावेळी अशोक खरातकडे जवळपास 57 ते 60 सातबारे सापडलेत आणि त्याची आतापर्यंतची प्रॉपर्टी ही जवळपास 500 कोटींच्या घरात आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे किंवा असं तपासात निष्पन्न झालेलं आहे। पण ही प्रॉपर्टी फक्त 500 कोटींपर्यंत मर्यादित नाही, तर ही प्रॉपर्टी जवळपास 1000 कोटींच्या सुद्धा वर आहे, तशी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे। आता या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे नाही आहेत, त्यामुळे मी त्याबद्दल अतिशय स्पष्टपणे बोलणार नाही। पण ही प्रॉपर्टी 1000 कोटींपेक्षा सुद्धा जास्त आहे आणि हे येणाऱ्या काळात समोर येईल असं मला वाटतं। आता मी ही गोष्ट हवेत बोलतोय असं नाहीये, तर ही गोष्ट आतापर्यंतच्या तपासामधून सुद्धा दिसून आली आहे। कारण की आधी अशोक खराची प्रॉपर्टी ही 200 कोटींपर्यंत आहे असं सांगितलं जात होतं, पण आता ती प्रॉपर्टी 500 कोटींपर्यंत आहे असं सांगितलं जात आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये अशोक खराची प्रॉपर्टी ही 1000 कोटींच्या घरात आहे असं जरी न्यूज मध्ये दाखवलं गेलं तर तुम्ही आश्चर्य मानू नका, हे मी तुम्हाला आजच सांगतोय। कारण की ती प्रॉपर्टी 1000 कोटींच्या वर आहे। आता पोलिसांसोबतच आयकर विभाग सुद्धा या घटनेची चौकशी करताय किंवा जे अशोक खराचं आर्थिक साम्राज्य होतं त्या आर्थिक साम्राज्याची ही चौकशी होते आणि आयकर विभागाच्या या चौकशीमध्ये अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर 57 सातबारे सापडलेत आणि आतापर्यंत 500 कोटींची संपत्ती सापडलेली आहे। आता या सगळ्या सातबाऱ्यांमध्ये फक्त अशोक खराच्या कुटुंबियांची किंवा अशोक खराचीच नाव आहेत असं नाहीये, तर या सगळ्यामध्ये काही सरकारी अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांचे कुटुंबीय हे अशोक खराचे भागीदार आहेत, ही गोष्ट समोर आली आहे। आता या अधिकाऱ्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा संबंध हा फक्त आतापर्यंत मिळालेल्या डॉक्युमेंट मधून समोर आलाय, पण अशोक खरात फक्त या डॉक्युमेंट पुरता मर्यादित नाहीये किंवा त्याची संपत्ती या डॉक्युमेंट पुरती मर्यादित नाहीये, तर त्याची संपत्ती खरी या डॉक्युमेंटच्या पलीकडे आहे।
म्हणजे अशोक खरात ज्या प्रकारे शिवानिका नावाचं जे संस्थान चालवत होता, जे ट्रस्ट चालवत होता, या ट्रस्टला कोणकोणत्या लोकांनी देणगी दिली, कोणकोणत्यामध्ये भागीदार होते किंवा या संस्थांना कोण कोण आर्थिक मदत करत होते, या गोष्टींची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि या गोष्टींची जर चौकशी झाली तर यामधून मोठमोठे मासे हे गळाला लागू शकतात, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. कारण की माझ्या माहितीनुसार अशोक खरातकडं मोठमोठ्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे काळे पैसे हे पार्क केले जात होते आणि या संस्थांच्या माध्यमातून हे पैसे व्हाईट करून दिले जात होते, अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. आता या तपासामधून आणखी एक गोष्ट समोर आली आणि ती गोष्ट अतिशय धक्कादायक आहे. आणि मी जे आर्ग्युमेंट करतोय, मी जे लॉजिक मांडतोय, त्या लॉजिकला पुढे घेऊन जाणारी ही गोष्ट आहे. म्हणजे अशी एक बातमी सध्या मीडियामध्ये चालू आहे किंवा सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी माझ्यापर्यंत सुद्धा आली आहे. ती बातमी म्हणजे अशोक खरात अटक व्हायच्या 3 दिवस आधी 3 अधिकारी आणि अशोक खरात यांच्यामध्ये शिर्डीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली होती. आणि हे सगळे अधिकारी हे अशोक खरातचे भागीदार तरी आहेत किंवा अशोक खरातला त्यांनी आर्थिक प्रकारे मदत तरी केलेली आहे. म्हणजे या पैशांच्या संदर्भातच ही बैठक होती असंही सांगितलं जात आहे. आता विनोद नावाच्या एका मध्यस्थानं ही बैठक घडून आणली असं सांगितलं जात आहे. आणि ही बैठक ह्या ब्लॅक मनीच्या संदर्भात आणि हा ब्लॅक मनी कशा प्रकारे व्हाईट करायचा किंवा संस्थांमध्ये कशा प्रकारे पार्क करायचा याविषयी होती असं सांगितलं जात आहे. त्यामुळं सध्या आयकर विभागाला असेल किंवा पोलिसांना असेल याबद्दलच्या अनेक माहित्या मिळत आहेत आणि अनेक अधिकाऱ्यांची नावं यामध्ये समोर येत आहेत. त्यामुळं अशोक खरातच्या या आर्थिक संबंधांमध्ये खूप मोठे आर्थिक राज लपलेले आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जी माहिती आली त्या माहितीनुसार रायगडच्या एका नेत्याचे या अशोक खरातसोबत खूप मोठे आर्थिक संबंध आहेत आणि या नेत्याच्या पैशानंच अशोक खरातच्या नावावर किंवा ट्रस्टच्या नावावर किंवा त्याच्या कुटुंबियांच्या नावावर खूप मोठी जमीन किंवा रिअल इस्टेट ही घेतली गेली होती असंही सांगितलं जात आहे. त्यामुळं आता आयकर विभाग या नेत्याची किंवा या आर्थिक संबंधांची चौकशी करणार का, हा सुद्धा प्रश्न आहे. आता या सगळ्या बातम्या जरी बाजूला ठेवल्या तरीही तुम्ही एक लॉजिकली विचार करा की अशोक खरातकडे 1000 कोटींपेक्षा सुद्धा जास्तची संपत्ती आहे. आता त्यातला काही भाग अशोक खरातनं ज्योतिषामधून किंवा ब्लॅकमेलिंग करून कमावला, हे मला मान्य आहे. पण सगळीच संपत्ती त्यानं ज्योतिषामधून किंवा ब्लॅकमेलिंग मधून कमवली नाहीये, हे लक्षात घ्या. कारण की 1000 कोटी हा खूप मोठा आकडा आहे आणि त्याने कितीही जणांना ब्लॅकमेल केलं असलं किंवा कितीही मोठमोठ्या क्लायंटचं ज्योतिष बघितलं असलं तरीही 1000 कोटी रुपये जमा होणं हे शक्य नाहीये. त्यामुळं अनेक नेत्यांचे किंवा अनेक अधिकाऱ्यांचे ब्लॅक मनी किंवा काळे पैसे ह्या अशोक खरातकडे पार्क होते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळं ते या प्रकरणामध्ये किती नेत्यांचं भांड फोडतात आणि किती नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना वाचवतात हे बघावं लागेल. संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा धनंजय मुंडेंपर्यंत हे प्रकरण ज्यावेळी जात होतं, म्हणजे धनंजय मुंडेंच्या सातपुडा बांगल्यावर किंवा परळीतल्या बांगल्यावर खंडणीसाठीच्या बैठका झाल्या असं सांगितलं जात होतं किंवा भाजपचे आमदार सुरेश धस त्याचं टायमिंग, त्याची तारीख आणि त्या बैठकीला कोण कोण होतं या सगळ्या गोष्टी सांगत होते. त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अशी कोणती बैठक झाल्याचे पुरावे सापडले नाहीत असं सांगितलं होतं आणि त्यानंतर सुरेश धस हे शांत झाले होते. जसं धनंजय मुंडेंना वाचवून हे प्रकरण फक्त वाल्मिक कराडपर्यंत सीमित ठेवलं गेलं होतं, त्याच प्रकारे मोठमोठ्या नेत्यांना वाचवून आणि त्यांच्या फक्त फाईल बनवून ठेवून अशोक खरातला या प्रकरणामध्ये बळीचा बकरा बनवलं जाईल का, हे सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळे या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये पुढे ज्या ज्या घटना घडत जातील त्याबद्दल मी तुमच्याशी बोलत राहील, त्याबद्दलचे अपडेट तुम्हाला सांगत जाईल, त्याबद्दलचं लॉजिक तुम्हाला सांगत जाईल. त्यामुळे हे लॉजिक ऐकण्यासाठी, हे विश्लेषण ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या अनेक मित्रांना, नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना शेअर सुद्धा करा. धन्यवाद.